लोकांना आपण आवडतो ना, त्यांच्या सानिध्यात जर जास्त राहिलं ना, तर आपल्याला स्वतःवर प्रेम होतं. आपण स्वतःला जीव लावायला लागतो. हॅलो गाईज, तर आज मी फायनली किचनवाला ब्लॉग घेऊन आले. पण हा ब्लॉग थोडासा जुना ब्लॉग आहे. आजपासून पुढचे 4-5 दिवस सगळ्यांचं जेवण एकत्र बनणार आहे, कारण मग मी घरी नाही आहे. त्या गेल्याच चंगला पुण्याला, आणि मग मी आता खालीच असेल. सगळं मला खालीच माझं करावं लागणार आहे. सो मी कामातनं थोडी सुट्टी घेतली आहे, कारण आमच्याकडे 2-2 कार्टून लोक आहेत, तर त्यांना एक बॉडीगार्ड हवाच असतो. आणि सोबतच आज आहे संडेला ॲज युज्युअल आमच्याकडे जेवणाचा एकच मेनू असतो, एकच बेत असतो. तो म्हणजे उडदाची डाळ, कुरडईचा भुगा, चटणी, चपाती, हे सगळं आमचं फिक्स असतं. तर आज बनायला जातं आहे तेच जेवण जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. मी फोडणी देते, आणि आज काय झालेलं, मी फोडणी देताना माझ्या डोळ्यात जाताच राहिलेलं अगदी बॉर्डर लाईनलाच मोहरीचा चटका, म्हणजे मोहरी येऊन उडाली, आणि मला इतका भयानक चटका बसला होता की मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत. म्हणजे मी त्या मोमेंटला मला असं वाटलं की आता संपलं, म्हणजे थोडे दिवस मला काही काम करता येणार नाही आहे. मला डॉक्टरकडे जावं लागेल, कारण एकदा की डाग पडला की तो जाणं खूप मुश्किल होऊन जातं. इतकं भयानक मला फील झालेलं. पण देवाची कृपा अशी की इतकं काही हार्म नाही झालं मला. आणि जर का डोळ्यात सपोज उडालंच असतं तर मग खूप काही होता राहिलं असतं, कारण डोळ्याचा भाग तुम्हाला माहिती आहे किती नाजूक असतो. आणि खूप जास्त टेन्शन आलेलं मला. मग मी घाई बर्फ लावला, आणि बर्फ घेऊनच उभी होते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंच आहे. आणि मग नेहमीप्रमाणे डाडा करत मग त्यांना कंप्लेंट करते आहे. त्यांना सांगितल्याशिवाय माझं मन नाही भरत. प्रत्येक गोष्टी त्यांना सांगाव्याच लागतात, तेव्हा कुठे मनाला सॅटिस्फॅक्शन मिळतं, आणि मग मी हलकी होते. मम्मी ना पुण्याला गेली सत्संगला. तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे ना सगळ्या सासवांनी एक गोष्ट खूप छान, म्हणजे बेसिक सवयी खूप छान लावून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे दर रविवारी तुम्हाला हाच पदार्थ बनवायचा आहे, आणि ती सगळ्यांना सवय लागलेली आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी सगळेजण एकत्र राहायचे. काही खूप वर्ष नाही म्हणता येणार, म्हणजे आमच्या लग्नाच्या काही वर्ष आधीच ते सगळे सेपरेट झाले होते. पण तोपर्यंत ते लोक एकत्र राहत होते, सगळेजण जॉईंट फॅमिली. आणि तेव्हा जेवण जे बनायचं ना, रविवारी उडदाची डाळच बनेल, शनिवारी कढी बनेल, किंवा सपोज बुधवार असेल तर वांगं बनेल. म्हणजे आमच्याकडे बेसिक आणि ज्या हेल्दी गोष्टी असतात ना, त्याच घरात बनतात. आणि बाहेरचं कोणाला तर कधीच आवडत नाही. सगळे मळ्यात जाणारे लोक, सगळ्यांना घरच्या ताज्या भाज्या, म्हणजे येतानाच भाजी घेऊन येणार, ताज्या भाज्या घरी येतील, आणि मग त्या बनवून त्याच खायच्या. तर ह्या ज्या सवयी आहेत ना, त्या मुलांना पण लागलेल्या. आणि आता आम्हालाही त्याच सवयी लागतात की रविवारी आपल्याला उडदाची डाळच खायची. आणि जसं की आपल्याला ह्याच्यात पण लिहून ठेवलेलं आहे की रविवारी उडदाची डाळ खाणं खूप चांगलं असतं, हेल्थसाठी चांगलं असतं. जुन्या लोकांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत, तर त्या अकॉर्डिंग ह्या ज्या सगळ्या माझ्या सासू आहेत त्या फॉलो करायच्या, आणि त्याची सवय आम्हाला लागते. तर आम्हाला रविवारी उडदाची डाळ बनवावीच लागते, आणि त्याच्यासोबत कुरडाईचा भुगा, चटणी म्हणावं, हिरवी चटणी. तर हे सगळं ठरलेलं आहे आमच्याकडे. म्हणजे आता मी जर हे बनवते तर आमच्या 7ही घरांमध्ये तुम्हाला हाच पदार्थ भेटेल. फक्त प्रत्येक बाईच्या हातची चव वेगवेगळी असेल, पण पदार्थ मात्र एकच. तर आताही, आणि चपात्यांवर प्लीज कमेंट नका करू, कारण की आमच्याकडे मळ्यात जाणारे लोक आहेत, शेतकरी लोक आहेत. त्यांचा रूल आहे, खाणार तर एकच चपाती खाणार. त्याच्यामुळे प्रेमापोटी माझ्या सासूबाईंचं असं होतं ना की प्रेमापोटी माझं बाळ एकच चपाती खातं आहे, माझा नवरा एकच चपाती खातो आहे, मग मी त्याला अशी चपाती बनवून खाऊ घालेल की त्याचं एका चपातीतच पोट भरेल. कारण त्यांचा रूल आहे, तुम्ही छोटी करा मोठी करा, आम्ही एकच चपाती खाऊ. म्हणून ते प्रेमापोटी एवढं मोठी चपाती बनवण्याची ती सवय लागलेली. आणि मला पण माझ्या आईकडे खूप छोटी चपाती बनवण्याची सवय होते. आणि मी तर बनवत पण नव्हते तिकडे. माझ्याकडे कधी स्वयंपाक करायची गरजच नाही पडली मला आईकडे, कारण मी सगळ्यात लहान होते तिकडे. पण इकडे आल्यावर सासूबाईंच्या गोष्टी बघून आणि त्यांनी सांगून मग मला पण मोठ्या चपात्यांची सवय लागली. तर आमच्याकडे ती बनवतात, ह्याचं कारणच असं आहे की आमच्याकडे एकच चपाती खातात, म्हणून मग ती मोठी बनवली जाते. सो असं आहे. सो त्याच्यावर प्लीज असं कमेंट वगैरे करू नका. खाण्यापिण्याच्या गोष्टींवर असं बोललं की मग थोडंसं वाईट वाटतं ना, म्हणून कमेंट नका करू की एवढी मोठी चपाती अँड ऑल सगळं.
डाळ झालेली आहे, कुरड्याचा भुगा आता टाकायचा आहे. आणि मी काय करते ना, असं जसं भांडं निघतंय तसं धुते, जसं भांडं निघतंय तसं धुत राहते. म्हणजे काही भांडी अशी असतात ना की कोथिंबीर धुतली आहे तर ते भांडं घासण्याची गरज नाही पडत. मग ते तिथल्या तिथेच पटकन घुसाळून ठेवून दिलं ना की मग खूप भांडी पण नाही साचत. आणि कसं आहे की भांडे अशी गोष्ट आहे ना की ती निघतच राहते. म्हणजे ते चालूच राहतं, ते संपतच नाही कधी. त्याच्यामुळे मी ते स्वयंपाक बनवता जसं मला टाईम भेटतो मी ते धुत राहते. म्हणजे ते एकाकटी बघायला जीवावर पण येत. कारण जसं की दुपारचं आपण जेवतो ना तर काम करण्याची बिलकुलच इच्छा नाही राहत. असं वाटतं की आता पडून घ्यावं, झोपून घ्यावं किंवा काहीतरी रिलॅक्सवाल्या गोष्टीच करायचं मन करतं. पुण्यांदा ते किचनमध्ये घुसणं आणि काम करणं ती इच्छाच नाही उरत. पण इकडे म्हणजे जसं की माहेरी तर आपण मनाला पाहिजे तसं बसून खाऊ पिऊ शकतोय. पण सासरी जर घरामध्ये सासू सासरे असतील तर किचन ओट्यावर खूप सारे भांडे पण नाही राहू देत आहेत. त्याच्यामुळे जेवण झालं की पटकन ते भांडे घासावेच लागतात. तर मी काय करते, स्वयंपाक करता स्वयंपाकाचे भांडे घासत राहते. म्हणजे जेवण झाल्यावर थोडेच भांडे घासावे लागतात. हे खूप आधीपासून सवय लागली आहे. आणि आता मी नवऱ्याला बोलवते फोन करून की जेवायला चला. पटकन जेवलं तर पटकन फ्री होतं माणूस. तर मग आता आम्ही सगळे एकत्र जेवायला बसू. A few moments later. फोन करून अर्धा तास झालाय पण ह्यांचा काही घरात पत्ता नव्हता. आता कुठे फायनली आले तर मी जेवायला घेतले. आणि जी सगळी पलटण तुम्ही बघताय त्यांच्यासोबत, ते जेव्हा पण घरी येताना मी एकदम लहान मुलांसारखी असते त्यांच्यासोबत. म्हणजे त्यांना फीलच होत नाही की ही आपली चाची आहे की आंटी आहे की काकी आहे की कोड आहे. म्हणजे मी अगदी लहान होऊन जाते त्यांच्यासोबत. आणि विराटला त्याचीच सवय लागली. आणि कार्टून बघताय तुम्ही. मी जेव्हा हा व्हिडिओ एडिट करायला घेतला ना तेव्हा मला समजलं की माझ्या बिहाइंड हे सगळं चालू होतं. म्हणजे डान्स करते, ते नखरे बघा, ते एक्सप्रेशन्स बघा, बापरे काय कार्टूनगिरी आहे. आणि मी जेव्हा एडिट करायला घेतलं मला एवढं हसायला येत होतं कारण मला ते कळलंच नाही. मी जेवायला भांडी जमा करते, माझं लक्ष माझ्या धुंदीत होते मी. आणि हा कॅमेरा असा वरती सेट केलेला होता मोबाईल. आणि नंतर मी एडिट करताना बघते, वा बघा तो डान्स. फायनली जेवणं झालेली आहेत. आणि भांडे तरी पण बघा तुम्ही यार, भांडे संपत नाही. आता तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही आहे कारण तुम्ही सगळ्या ह्याच्यातनं जात आहेत मला माहिती आहे. तर हा एक सीन आहे बाबा भांड्यांचा. तर हे सगळं आटोपल्यानंतर मग मी रिलॅक्स बसणार थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर माहीत नाही, प्लॅन पुढचा काही माहीत नसतो. 7 hours later. सकाळचं जेवण होतंय कुठे नाही तर थोडासा टाईम भेटला मध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्रीच्या जेवणाचा प्रश्न. मग फायनली आज संडे आहे तर ठरल्याप्रमाणे पनीर, जे माझ्या विराटला इतकं जास्त आवडतं, आदित्य विराट खूप जास्त पनीर आवडतं त्यांना, तर आज पनीरचा बेत होता. नीट बस. रात्री साहेब इतके रडत होते, भांडण करून खालून वरती आले. सो थोडंसं लेक्चर टाईम होता, थोडंसं ज्ञान देत होते त्याला. आणि मग तो शांतपणे ऐकत होता. आणि मी जस्ट बाहेरून आले होते, प्रचंड भूक लागली होती. घरी येऊन बघते तर साहेब रडत होते. त्याला म्हणवता आमचे मोठे साहेब बोलतात की थांब बस मी तुला चहा बनवतो. तर मला आयता चहा येत होता. त्याच्या आधी मी थोडेसे पेपर्स खात होते. काही खात नाही पण आता मला राहवत नव्हतं. मग आम्ही दोघांनीही वेपर्सवर पहिले ताव मारलेला. आणि मग त्याच्यानंतर तो शांत झाला. आणि मग मी त्याला समजावत होते आणि तो ऐकत होता. आणि मी नेहमी त्याला असं समजावत असते. ओरडण्यापेक्षा असं समजावणं मुलांवर खूप चांगलं इफेक्ट करून जातं आणि ते समजतात पण. तर मी असाच पॅटर्न त्याच्यावर अप्लाय करत असते. सगळ्याच लोकांना तू आवडशील असं नाहीये. काही ना तू अजिबातच नाही आवडणार, तर ती गोष्ट एक्सेप्ट कर. जरुरी नाही की सगळ्यांनाच तू आवडला पाहिजे, सगळ्यांनीच तुझं ऐकायला पाहिजे. आणि ह्या जगामध्ये जे सत्य बोलतं ना ते नेहमी कटू वाटतं. तू स्पष्ट बोलतो, क्लिअर बोलतो, म्हणून तुझा राग येतो. त्याच्यामुळे तू एक्सपेक्टेशन्स असतात ना त्या सोडून दे. काय अपेक्षा की हा माझा भाऊ आहे, यांनी माझं ऐकलंच पाहिजे, यांनी मला प्रेमच केलं पाहिजे, यांनी मला जीवच लावला पाहिजे. नाही, जरुरी नाहीये की त्यांना तू आवडत असशील. ठीक आहे, त्याच्यामुळं अपेक्षा सोडून दे. तुझ्या वर्गात तुझा सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहे? कोण आहे बेस्ट फ्रेंड? शिवांश. तुझं त्याचं भांडण होतं, त्याला तुझा राग येतो कधी? मग तो तुझा खरा मित्र, तो तुझा सख्खा मित्र आणि तोच तुझा भाऊ. आलं लक्षात?
असे लोक जेव्हा आपल्या लाईफमध्ये येतात ना, त्यांना जपून ठेवायचं असतं, त्यांचे लाड करायचे असतात. काय त्याचं आडनाव? शिवांश, गुंजळ, गुंजाळ, गुंजन. थँक्यू दादा. गुंजाळ, शिवांश गुंजाळ. मग गुंजन, गुज्जर, बरं जे पण असेल, तो तुझा खरा मित्र. तू त्याला नेहमी जीव लाव, कारण तू बदललाय का? तू तोच आहे ना, तोच विराट आहे जो विराट यांना आवडत नाहीये, ज्याचा राग हे लोक करताय. तो तुझा राग, मग तू तोच आहे तर त्याला पण तुझा राग यायला पाहिजे होता ना. त्याला का नाही येत तुझा राग? का नाही येत? कारण त्याला तू आवडतो आणि तुला पण तो आवडतो, बरोबर? तो तुला एक्सेप्ट करतो, प्रत्येक गोष्टीत ॲप्रिशिएट करतो. आज त्याला तू जपून ठेव, त्याला तू जीव लाव. आणि ज्या लोकांना आपण आवडत नाही ना, त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायच्या नाही. कारण तुझं कसं आहे ना बेटा, तू सेम आईसारखा आहे. तू खूप स्वतःला त्रास करून घेतो, ओव्हरथिंक करतो, विचार करतो, मग तुला रडायला येतं, त्रास होतो, चिडचिड होते. आणि हे लोक प्रत्येक जण आपली चिडचिड घ्यायला कोणी रिकाम आहे का? एक दिवस जसे माझ्या लाईफमध्ये डॅडा आले, तसंच तुझ्या लाईफमध्ये कोणीतरी फ्रेंड येईल, ते तुला ऍक्सेप्ट कराल, तुला समजून घेईल. आपण आहे ना खूप प्रेशियस आहे बेटा, खूप खूप प्रेशियस आहे आपलं लाईफ. आपण स्वतः खूप प्रेशियस आहे. दुसऱ्यांसाठी आहे ना असं स्वतःला स्पॉइल नाही करून घ्यायचं. तू काय करतो, इतका तुला संताप व्हायला लागतो, तू एवढा राग करतो, एवढी चिडचिड करतो. त्रास कोणाला होतो? तुला होतो. लोकांचं काही जाणार आहे का त्याच्यात? 5 मिनिटाचं खेळणं बाजूला राहून जाईल, पण रोज 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 ही चिडचिड आहे ना आपल्या बॉडीमध्ये हळूहळू ती मुरते, ती चिडचिड. आणि आपण तसंच बनत चालतो. ज्या लोकांना आपण आवडतो ना, त्यांच्या सानिध्यात जर जास्त राहिलं ना, तर आपल्याला स्वतःवर प्रेम होतं. आपण स्वतःला जीव लावायला लागतो. आणि आपल्याला जेव्हा स्वतःवर प्रेम होतं, तेव्हा आपलं आयुष्य सुखात जातं आणि आपल्या अराउंड जे पण लोक आहेत ते पण सुखी समाधानी राहतात. आता मला काही गोष्टी तुझ्या डोक्याच्या वर जात असतील, पण माझं काम आहे तुला समजून सांगणं. आणि मला माहिती माझं बाळ, तू इतका समजदार आहे ना बब्बू, इतका समजदार. तुला सांगू, तुझ्या एवढ्या पोरांना काही गोष्टी कळत पण नाही. तू तुझ्या वयाच्या 5 वर्ष पुढे चाललाय. तू काही गोष्टी अशा बोलून जातो ना की आम्हाला प्रश्न पडतो. डॅडा मला म्हणतो, अगो विराट कस काय असं बोलला, कस काय एवढं समजदार? कारण 9वी 8वी 9वीचे पोरं बोलतात अशा गोष्टी. तू कधी कधी बोलून जातो. तू हे पांचटगिरी करत बसतो. आता विचार करायचे नाही. काय केलं? वाव, एवढं सगळं संभाषण झाल्यानंतर कुठे माझं बाळ रिलीफ फील करत होतं. त्याला खूप वाईट वाटतं जेव्हा त्याचं भांडण होतं, तर तो हेवीनेस घेऊन येतो. खूप विचार चालू असतात त्याच्या मनात. त्याला असं वाटतं की यार मी असं सगळ्यांना हॅपी का नाही ठेवू शकत आहे, असे क्वेश्चन्स त्याच्या मनात येतात. आणि आत्ता जे कन्व्हर्सेशन माझं फोनवर चालू आहे ते रील रिलेटेड चालू आहे. मी खूप छान कपल रील बनवला होता, जो की इंस्टाग्रामवर ऑलरेडी अपलोडेड आहे. त्याच रिलेटेड मी फोनवर बोलते. कधी कधी ना टाईम नसतो आणि मला प्रमोशनल सॉन्ग पटकन द्यायचं असतं, तर मग मी कॅमेरा मन जो माझा असतो त्याच्याचकडे एडिटला देते. आणि मग असं आमचं संभाषण होऊन तेव्हा कुठे तो रील असा लाईव्ह जातो. हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. बाय बाय.